शाळेचा वर्ग सुरू असतानाच अचानक स्लॅब कोसळला। पुढे जे झालं त्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला। सोलापूर जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे। जिल्हा परिषद शाळेमध्ये जेव्हा एक वर्ग सकाळी भरला होता, मुलं अभ्यास करत होते, गुरुजी शिकवत होते, तेवढ्यात अचानक जोराचा आवाज झाला। चारी बाजूला धूळ पसरली, एकच धावपळ। काही क्षणात रुग्णवाहिका, बचाव पथक आलं। जिथे अभ्यासाचे आवाज घुमत होते तिथे अक्षरशः रडारड सुरू झाली। तिथे ते दृश्य पाहून सगळ्याच्या काळजाचा ठोका चुकला। ताबडतोब दवाखान्यात नेण्यात आलं। ही बातमी संपूर्ण सोशल मीडियावर व्हायरल झाली, कारण की याआधी इतकी भयानक घटना मुलांच्या बाबतीत कधीच घडली नव्हती। चालू वर्गात स्लॅब कोसळून ही जी दुर्घटना घडली आहे ती महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच घडली नव्हती। आता खरं तर या घटनेने सगळ्यात आधी पालकांमध्ये घबराट पसरलीच होती, पण ही घटना घडल्यानंतर काही तासात या घटनेचं जे कारण समोर आलं त्याने सगळ्या पालकांना सगळ्यात मोठा धक्का दिलाय। एक असं कारण जे कुणालाच वाटलं नव्हतं की असं असेल, आणि त्याच कारणामुळे ही दुर्घटना घडली, आणि ज्यामुळे आता प्रत्येक पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवायला घाबरू लागले आहे। कारण की वरवर पाहता ही घटना स्लॅब कोसळण्याची नॉर्मल दुर्घटना वाटत आहे, पण याचं जे कारण सापडलेलं आहे ते सगळ्यात विचित्र आणि अख्ख्या महाराष्ट्राला हादरवणारं कारण आहे। त्यामुळे जर आता तुमचे मुलं मुली जर शाळेत जात असतील तर ही पूर्ण माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण की ज्या ज्या पालकांना ही माहिती समजली ते पालक आता मुलांना शाळेत पाठवायचं नाही असा विचार करू लागलेत। मग असं काय वेगळंच कारण याच्यात समोर आलं की ज्यामुळे पालकांना सगळ्यात मोठा धक्का बसला? काय होतं या दुर्घटनेमागचं विचित्र कारण? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। प्रेक्षकांनो, या प्रसंगाची जर खरी सुरुवात समजून घेण्यासाठी आपल्याला सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील त्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जावं लागेल। त्या दिवशी सकाळची वेळ होती। शाळेच्या प्रांगणात 250हून अधिक लहान विद्यार्थी गणवेश घालून रांगेत उभे होते। प्रार्थनेचा सूर आकाशात घुमत होता। प्रार्थना संपली आणि सर्व मुले अतिशय उत्साहात आपापल्या वर्गखोल्यांच्या दिशेनं जाऊ लागली। शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आपापल्या बाकावर बसवलं आणि पहिल्या तासाला सुरुवात झाली। नेहमीप्रमाणे वर्गात मुलांचा किलबिलाट आणि अभ्यासाची गुणगुण सुरू होती। बाहेरचं हवामान नेहमीसारखं शांत होतं, पण कुणालाच कल्पना नव्हती की ज्या इमारतीच्या खाली ही लहान मुलं बसली आहेत तिथे काहीतरी अघटित घडायला सुरुवात झाली होती। म्हणतात ना, जेव्हा मोठा अनर्थ घडतो तेव्हा त्याची सुरुवात छोट्याशा गोष्टीकडून होते। तो संकेत देत असतो, पण कुणी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं, आणि अगदी त्या वर्गात तसंच घडणार होतं। शिक्षक फळ्यावर लिहित होते, मुलं वहीत उतरवत होती, पण इमारतीच्या त्या सिमेंटच्या छतामध्ये एक सूक्ष्म बदल घडून येत होता, जो सुरुवातीला कोणाच्या सहजासहजी लक्षात आला नाही। वर्ग सुरळीत सुरू, पण अचानक वरच्या छतातून बारीक वाळू आणि सिमेंटचे कण खाली पडू लागले। मग नक्की काय घडलं? कारण की तिथे एक लहान मुलगी बसली होती। तिच्या नजरेस ते आलं। तिने पुढे जे केलं त्याने खरं तर या घटनेची सुरुवात होणार होती। खरं तर या मुलीचा काय दोष होता की ज्यामुळे इतकी दुर्घटना घडली? पण तिच्याकडे लक्ष दिलं असतं तर सगळं वाचलं असतं। शिक्षकांचं शिकवणं सुरू असताना अचानक वर्गातील दुसऱ्या रांगेत बसलेल्या एका लहान मुलीच्या बाकावर वरून सिमेंटचा एक छोटा तुकडा पडला। त्या 8 वर्षाच्या चिमुकलीने सहर वर पाहिलं तर तिला छताच्या एका कोपऱ्यात बारीक काळी रेष म्हणजेच मोठी भेग पडत असल्याचं दिसून आलं। ती मुलगी घाबरून जागीच उभी राहिली, मोठ्याने ओरडली, गुरुजी पहा, तिथे वर छताला भेगा पडतायत। सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की नेहमी सारखा जुना पत्रा किंवा सिमेंटचा तुकडा असेल। ती मुलगी भीतीपोटी दप्तर घेऊन वर्गाबाहेर पळणारच होती, पण शिक्षकांनी तिला शांत राहण्यास सांगितलं आणि खाली बसण्यास सांगितलं। कदाचित त्या मुलीचं ऐकलं असतं तर पुढचा अनर्थ टळला असता। ती मुलगी बसली खरी, पण तिच्या चेहऱ्यावरच्या भावना खूप भीतीदायक वाटत होत्या। आता त्यानंतर झालं असं, 1 सेकंद गेला, 2 सेकंद गेला। शिक्षकांनी तिच्याकडे पाहून मागे वळत असताना ते अक्षर लिहायला त्यांनी खडू फळ्यावर टेकवलाच होता की पुढील 10 सेकंदात तो सिमेंटचा बारीक कण गळण्याचा वेग वाढला। 1 कण पडला, 2 कण पडले, 3रा तुकडा पडला। अक्षरशः वेग वाढला। छतातील लोखंडी साळ्यांचा अत्यंत बारीक करकर असा आवाज येऊ लागला। वर्गात बसलेल्या इतर 2-3 विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं, वातावरण बदललं। त्या लहान मुलीनं इशारा तर दिला होता, पण शिक्षकांनी सगळ्यांना बाहेर काढायला आता सुरुवात केली। पळापळा असा आवाज दिला, पण तेवढ्यात झालं असं जे कोणाच्याच ध्यानीमनी नव्हतं। भयानक आवाज झाला ज्यामुळे अख्खा परिसर हादरून गेला। ज्या क्षणी शिक्षकांना संशय आला
त्यांनी मुलांचा धोका ओळखून सर्व विद्यार्थ्यांना तात्काळ वर्गाबाहेर पाडण्याचे आदेश दिले. नेमकं त्याच सेकंदाला एक प्रचंड कानठळ्या बसणारा आवाज झाला. पाहता पाहता वरांड्यातील आणि वर्गाच्या पोर्च मधील कॉन्क्रीटच्या छताचा एक भयंकर मोठा थर थेट खाली कोसळला. सिमेंट कॉन्क्रीट आणि लोखंडाचा मोठा ढिगारा खाली पडता संपूर्ण वर्गात धुळीचे लोट पसरले. लहान मुलात धावपळ, आरडाओरड सुरू. अनेक मुलं घाबरून उभी राहिली. आजूबाजूच्या गावकऱ्यांनी तो आवाज ऐकला. क्षणाचाही विलंब न लावता शाळेच्या दिशेनं धाव घेतली. शिक्षकांनी आणि धावून आलेल्या ग्रामस्थांनी अत्यंत धैर्याने त्या धुळीच्या वातावरणात तिथून बाहेर काढायला सुरुवात केली. तातडीने रुग्णवाहिकेला फोन लावण्यात आला. वैद्यकीय पथक दाखल झालं. सर्व मुलांची प्राथमिक तपासणी करून त्यांना त्या ठिकाणी करण्यात आलं. सगळी मुलं आता बाहेर पडत होती. जी परिस्थिती समोर दिसत होती ती खरोखर विदारक होती. वरवर पाहता ही घटना शाळा जुनी असल्यामुळे घडली असं वाटत होतं. आता सगळ्यांना दवाखान्यात नेण्यात आलं. आवाज झाल्यामुळे सगळे पळाले. सगळ्यांनी मदत केली. आता दवाखान्यात जाऊन वातावरण कंट्रोलमध्ये असं वाटत होतं. पण खरं कारण याचं जेव्हा उघडकीस येणार होतं तेव्हा अख्ख्या राज्यातल्या पालकांची झोप उडणार होती. घटनेचं गांभीर्य ओळखून जेव्हा जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी आणि स्ट्रक्चरल ऑडिट टीम तातडीनं घटनास्थळी पोहोचली तेव्हा त्यांनी कोसळलेल्या स्लॅबची सखोल तपासणी केली. तेव्हा एक अत्यंत धक्कादायक गोष्ट समोर आली. ही इमारत 25 वर्ष जुनी होती, पण स्लॅब कोसळण्याचं कारण फक्त जुनं बांधकाम नव्हतं. तपासणीमध्ये जे आढळलं ते कदाचित नव्या शाळेच्या बांधकामालाही खाली पाडू शकतं, स्लॅब पाडू शकतं. तो असं कारण होतं. सुरुवातीला आता तिथे लोक जमा झाल्यावर म्हणायला लागले, जुनी शाळा आहे, कशाला ठेवता, नवीन बांधकाम का करत नाही, कशाला विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळता, अशा टीका तिथे होऊ लागल्या होत्या. पण ऑडिटर आले. ऑडिटरांनी ते सिमेंटचे तुकडे एका मशीनमध्ये टाकून त्याची तपासणीला सुरुवात केली. तेव्हा त्यांना समजलं बांधकाम जुनं होतं हे एक कारण होतं, पण त्यापेक्षाही भयानक दुसरं कारण होतं की ज्यामुळे खरं तर हा स्लॅब कोसळला होता. आणि ते कारण खूप विचित्र होतं आणि वेगळं होतं. ते कारण होतं या गेल्या काही महिन्यापासून या छतावरील पाण्याचा पाझर. होय, छतावर साचलेलं अतिरिक्त वजन यामुळे आतल्या शाळांना आतून भयंकर गंज चढला. पाणी कंटिन्यू या स्लॅबवर राहायचं आणि त्याला प्रॉपर उतार दिला नसल्यामुळे ते पाणी हळूहळू झिरपत होतं. त्यामुळे गंज चढला आणि अक्षरशः त्याच्यामधलं जे स्टील होतं तर ते पूर्णतः खराब झालं आणि बाहेरून मजबूत दिसणारा स्लॅब कोसळला. आता खुलासा हा होताच प्रशासनाने स्पष्ट केलं की महाराष्ट्रातल्या ज्या ज्या शाळांमध्ये पावसाचं पाणी पाझरतं, छताला ओल लागती, त्या सगळ्या शाळांच्या इमारती विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरू शकतात. तपास यंत्रणांचा भयंकर खुलासा ऐकून पालक हादरले. पण आता तुमच्या मुलांच्या सुरक्षेसाठी काय सूचना आहेत तर पहा, इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करा. राज्यातील सर्व शाळेच्या इमारतीची सुरक्षा चाचणी केली जाणार आहे. पाझरणारं छत बंद. शाळांच्या छतातून पाणी पाझरतं, ओल येतं तर तिथल्या यांना साधारणपणे त्या वर्गात तिथे बसू नका. पालकांची जबाबदारी. पालकांनी आपल्या मुलांना शाळेत जाऊन तिथील शिक्षकांना हे करून ते वर्ग त्या ठिकाणी तपासले पाहिजे. आपत्कालीन प्रशिक्षण. लहान मुलांना आपत्कालीन स्थितीत काय करायला पाहिजे सांगितलं पाहिजे. तर प्रेक्षकांनो, सोलापूरच्या या शाळेत त्या लहान मुलीच्या प्रसंगावधानाने आणि दैव बलवत्तर म्हणून एक मोठा अनर्थ टळला आणि सगळेजण सुरक्षित राहिले. तुमच्या परिसरात किंवा तुमच्या मुलांच्या शाळेची इमारत कशी आहे, तिथली डागडुजी वेळेवर होते का, ते खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या जिल्ह्याच्या नावासह नक्की सांगा. हा जागरूक करणारा व्हिडिओ प्रत्येक पालकाला, शिक्षकाला आणि व्हॉट्सअप ग्रुपवर लगेच शेअर करा, जेणेकरून झोपलेले जागे होतील आणि काम करतील.